दीदीचं झालं, ताईचं झालं. आता राहिलं सौरभचं. डिप्लोमा पूर्ण झाला. डिग्री करणं आपल्या आवाक्याबाहेरचं होतं. कारण डोनेशन, फी, वह्या, पुस्तकं, जाणं-येणं, कॉलेज लाईफचा खर्च परवडण्यासारखं नव्हतं ते. त्यामुळे डिग्री करण्याचा विचार काढून टाकला डोक्यातनं. नंतर बघू काय करायचं ते, असा विचार करून तात्पुरतं दुकानात काम करायला लावलं. दुकानात काम करताना सुद्धा सतत कटकट चाललेली असायची. कारण त्याचं मित्रमंडळ डिग्री करण्याच्या तयारीत होतं आणि अधूनमधून त्याला फोन करून विचारत होतं, कुठं ॲडमिशन घेतो? त्यामुळं सौरभचा स्वभाव चिडचिडा बनत चालला. त्याचं पण एका दृष्टीनं बरोबरच होतं. त्याच्यापेक्षा कितीतरी मुलं डिग्रीला ॲडमिशन घेत होती आणि हा एवढा डिस्टिंक्शनमध्ये पास होऊन घरी बसला होता, दुकानात दाढ्या करत होता. कधी-कधी मला वाटायचं, हे राहतं घर विकावं आणि याचं शिक्षण पूर्ण करावं. पण परत विचार यायचा, 2 तरण्या ताठ्या पोरी घेऊन भाड्याच्या घरात आपला निभाव कसा लागणार? त्यामुळं मन कच खात होतं. जादूची कांडी फिरावी तशी एक घटना घडली आणि सगळं सुराला लागलं. त्याचं झालं असं, डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास झाला ही बातमी दुकानातनं सगळीकडे झाली. दुकानात चर्चा करता करता आमचे एक मित्र, ज्यांनी अगोदरच पतपेढीतून कर्ज काढताना जामीन दिला होता, त्याच्यामुळं आणि दुसरा एक मित्र शिवराम चोरघडे यांनी जामीन दिला होता, म्हणून कर्ज लवकर मिळालं होतं. तोच मित्र गोकुळ उर्फ दादा कामठे. आमची अगोदरपासूनची मैत्री होती. तो पूर्वीपासूनच दुकानात यायचा. त्यांनीच मला सल्ला दिला का डिप्लोमा पूर्ण झाला आहे, डिग्री करणार नसाल तर कुठंतरी कामाला लावा, म्हणजे चिडचिडेपणा तरी कमी होईल. माझ्या एका मित्राकडे बोललो तर तो काम करेल, फक्त त्याला 1 पगार द्यायला लागेल. मी घरात सौरभ आणि स्वातीशी चर्चा केली. दोघेसुद्धा खुश झाले. लगेच सौरभचा बायोडाटा घेऊन त्यांच्या मित्राच्या ऑफिसवर सौरभला रवाना केलं. तिथं बिडवे नावाच्या व्यक्तीला भेटायला सांगितलं होतं. त्याची भेट झाली. बायोडाटा घेतला आणि 2-3 दिवसांनी परत भेटायला सांगितलं. 2-3 दिवसांनी 2-4 ठिकाणी कंपन्यांकडं मुलाखतीला पाठवलं. त्यात रांजणगाव, सहजपूर, वडकी नाला, पिरंगुट इकडं कंपन्यांमध्ये मुलाखतीला जाऊन आला, पण फार दूर वाटायला लागलं आणि इतक्या कमी पगारात तिकडं काम करणं कसं परवडणार? म्हणून दादातर्फे निरोप दिला का हडपसरच्या जवळपास एखाद्या कंपनीत प्रयत्न करा. आणि काय लक, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये शिर्के कंपनीजवळ साज टेस्ट प्लांट या कंपनीत मुलाखतीला जायला सांगितलं. आता ती कुठं आहे माहिती नव्हतं, म्हणून चौकशी केली. ज्या दिवशी मुलाखतीला जायचं त्या दिवशी सकाळी 9 वाजता दुकान बंद केलं. अविनाश ढगेंची गाडी मागून घेतली, कारण त्या दिवशी माझी गाडी नीट चालत नव्हती. आधीमध्ये कुठं बंद पडली तर काय घ्या. त्याची गाडी घेतली, सौरभला कागदपत्रासकट तयार केलं आणि आम्ही दोघे विचारत विचारत मुंडवा रेल्वे स्टेशन, भारत फोर्ज, कल्याणी शिर्के मार्गे कंपनी गेटवर गेलो. गेटवर वॉचमनकडे चौकशी केली. त्यांनी वॉटिंग रूम दाखवली. तिथं एक मॅडम होत्या, त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी कोचावर बसा, निरोप देते असं म्हणलं. 5-10 मिनटात शितोळे नावाचे साहेब आले. त्यांनी एक 10 प्रश्नाची प्रश्नपत्रिका दिली आणि सोडवून लगेच तिथं मॅडमकडे द्यायला सांगितलं. तिथं कोचावर बसून माझ्या समक्ष 5च मिनिटात पूर्ण करून मॅडमकडे दिली. थोड्याच वेळात शितोळे साहेब आले आणि सौरभची तोंडी परीक्षा आहे, 10 मिनटं थांबा म्हणले. तेवढ्या वेळात चहा आला. सौरभने नाही घेतला, मी घेतला. तेवढ्या सौरभला बोलवणं आलं. 15 मिनिटाची तोंडी परीक्षा झाली आणि कंपनीने सौरभची निवड केली. मला विचारण्यात आलं, ₹8,000 महिना पगार, 1 वर्ष ट्रेनिंग पिरियड, 6 महिने प्रोबेशनरी आणि 3 वर्षाचा बॉन्ड द्यावा लागेल. मी म्हणलो 2-3 दिवस विचार करायला सवड द्या. शितोळे सरांनी बरंच समजून सांगितलं, आजकाल कामाचं काय खरं नाही, आमच्यात योगायोगानं एक जागा मोकळी आहे, मुलाला शिकायला मिळेल. पण माझी एक महत्त्वाची अडचण होती, रोज कामाला जायचं कसं? कारण तिथं जायला ना बस ना रिक्षा, आमच्याकडं 2 व्हीलर नाही. त्यामुळं रोज सकाळी 8 वाजता कंपनीत पोहोचणार कसा? याच्यावर विचार करण्यात 2 दिवस गेले. त्यावर शितोळे सरांनी मध्य काढला. 1 महिना मी त्याची आणण्याच्या नेण्याची ॲडजस्टमेंट करतो, महिन्याभरात काहीतरी करा. सौरभसुद्धा उडीवर होता, म्हणून दिली परवानगी. पण 2 महिने झाले तरी जाण्या येण्याची पर्यायी सोय करता येईना. आता शितोळे सर तरी किती दिवस मदत करणार? हप्त्यावर गाडी बघावी तर कंपनी लेटर देईना, वर्षभर थांबा म्हणले. माझ्याकडे डाऊन पेमेंटला सुद्धा पैसे नव्हते. सौरभ रोज घरात आदळआपट करायचा. काय करावं कळत नव्हतं.
तेवढ्या दुकानं शेजारचा अतुल मेमाने आणि त्याचा मित्र बाली यांच्याजवळ यामाची YBR 2 व्हीलर विकायची असं समजलं. माझ्या मागं गौरी गणपतीच्या खर्चाचा गोंधळ चालला होता, त्यातच हा घोळ निघाला. अतुल मेमानीचे मानावे तेवढे आभार थोडे, त्याच्या मध्यस्थीने 30,000ला गाडी ठरली. जवळ 5 रुपये नसताना अतुलने स्वतःच्या खिशातला 2,000 इसार दिला आणि गौरी जेवता त्या दिवशी सकाळी 2 चकाचक करून बालीने गाडी आमच्या ताब्यात दिली. दुपारी गौरी पूजन आणि गाडी पूजन एकाच वेळी उरकलं. सौरभच्या चेहऱ्यावरचा उत्साह अवर्णनीय होता. दीदी, ताई, स्वाती यांनी गाडीची पूजा केली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा अतिरेक झाला होता. हसत खेळत दुपारी पुरणपोळीवर सगळ्यांनी ताव मारला. दुसऱ्या दिवसापासून सौरभ गाडीवर कामाला चालला. महिनाभरात लायसन काढलं. फंडातनं काही पैसे काढले, काही मित्रांकडनं उसने पासणे करून व्यवहार पूर्ण केला. लायसन काढणारा पप्पूगिरी त्याच्याकडं गाडीच्या पेपर ट्रान्सफरला दिले. लवकरच गाडी नावावर होईल. तीच ही यामा MH12 HT 5085 नंबरची 2 व्हीलर सौरभला आवडली. आजही याच गाडीवरनं तो कामाला जातो. कधी कधी बहिणींना आणतो, नेतो. वेळच्या वेळी कामाला जातो. कामाला सुट्टी बिलकुल घेत नाही. जीवन गाणे गातच जावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. जीवन गाणे गातच जावे. आता या काव्यपंक्ती कुठल्या सिनेमातल्या, कोणावर चित्रित झाल्या, गीतकार कोण, गायक कोण याच्या फंदात न पडता गीताचा आशय महत्त्वाचा. या गीताप्रमाणे मी माझं जीवन व्यतीत करतोय. आजपर्यंतचा माझा जीवन प्रवास तुमच्यापुढं प्रामाणिकपणे जवळजवळ पूर्ण सत्य कथन केला. तरीही नजर चुकीनी, विसरभोळेपणाने काय राहिलंही असेल. कवा असत्य असू शकतं. मी काय कोणी देव माणूस नाही, साधा हाडामासाचा गोळा. इतरांप्रमाणे जन्मून माणसासारखा माणूस बनायचा प्रयत्न करतोय. जीवनात जे टक्के टोनपे खाल्ले त्याचा लेखाजोखा तुमच्यापुढं मांडला. ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे माणसाला जरी सुखदुःख मिळत असली तरी कर्मयोगानं आणि कर्तृत्वानं दुःखाचं रूपांतर सुखात करता येतं. याच नाही, थोडं तरी दुसऱ्यासाठी करावं, यालाच माणुसकी म्हणतात. आणि माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात याचा प्रत्यय पावलोपावली मला आला. आज मी जे घडलो ते या जगात घडलो. अनेक प्रकारच्या नात्या गोत्यात मैत्रीपूर्ण वातावरणात जगलो. दुसऱ्याने आपल्याकरता काही करावं असं वाटत असेल तर अगोदर आपण सुद्धा दुसऱ्याकरता आपल्याला जमल तेवढं करावं. आयुष्यात जर पेरलंच नाही तर उगवणार कसं? त्याकरता प्रथम पदरमोड करा, मूडभर प्यारा, म्हणजे पाठीभर परत मिळेल, अशी आमच्या आईची लहानपणीची शिकवण. ती दुसऱ्याकरता काय करणार? आयुष्यभर 18 दारिद्र्यात जगली, तरीही मिळालेल्या अर्ध्या भाकरीतली चतकोर बायमा बोरवालीला तर कधी जांभळ विकणाऱ्याला देणारी आई याच डोळ्यांनी पाहिले. घरात काही नसताना रानातली शेजारची म्हातारी कोतारी मंगळवारच्या बाजाराला पंढरपूरला चालत यायची, तेव्हा आठवणीने आईकडे यायची. तेव्हा जवळ काही नसलं तरी शेजारी पाजारी उसनवारी उधारी चहा साखर आणून अर्धा कप चहा तांब्याभर पाणी पाजणारी माझी आई. आईकडनं हेच शिकलो की आपण कोणाकरता काय करतो याचा हिसाब ठेवायचा नाही, पण आपल्याकरता कुणी काय काय केलं याचा हिशोब कधीच विसरायचा नाही. कारण जीवनाच्या वाटेवर कधी जमलं तर परतफेड करायचा प्रयत्न करायचा. समोरच्यांनी जरी आपल्याला विना अपेक्षा मदत केली असेल तरी आपण ते विसरायचं नाही. जो विसरला तो संपला. म्हणूनच माझ्यावर मदतीची एवढी ओझी आहेत का त्यातली काही मी तुमच्यासमोर मांडली. सगळे काय मी मांडणार नाही, तरी शेतावरनं भाताची परीक्षा. मी काय केलं, मी कसा जगलो, इथपर्यंत कसा आलो, एक एक पायरी चढताना किती जणांची मदत घ्यायला लागली, आणखीन किती जणांची मदत घ्यायला लागल काय माहिती. तरीही आज मी पूर्णपणे समाधानी आहे. आईने लावलेलं रोपटं तिच्या खतपाण्यावर आणि तिने दाखवलेल्या रस्त्यावर नाकासमोरचा रस्ता धरून वाढतंय. माणसाच्या अपेक्षेला अंत नाही आहे. देवाने दोन्ही हातांनी किती भरभरून दिलं तरी माणसाची झोळी भरतच नाही. आणि तसंच काहीसं माझं झालं. लहानपणी बऱ्याच खस्ता खाल्ल्या, बऱ्याच जणांच्या शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला. बऱ्याच वेळा दीनवानं जीवन जगायला लागलं, बेआबरू झाली, तरी बी जगत राहिलो. वाईट वाटायचं, राग यायचा, चिडचिडेपणा वाढायचा. घरात किंमत नाही, बाहेर कोणी नीट बोलत नाही.
पोटात भुकेचा आगडोंब उसळायचा. रागानं माती आणि चंद्रभागेच्या वाळवंटातली दगडं खाऊन गिळून, चंद्रभागेचं पाणी पिऊन, डोंगरावर फाटलेली चड्डी शर्ट वडून वडून झाकायचा प्रयत्न करणारा मी आजही एक पॅन्ट आणि एका शर्टावर जगतो. 12वीपर्यंत बिन पायतानाचा राहणारा मी आजही फाटक्या चपला वापरतो, कारण आईचं सांगणंच तसं. त्या माऊलीची शिकवणच तशी का खाऊन माजावं, टाकून माजू नये. आणि मी स्वतः तरी ते आचरणात आणतो. दिवसभर कष्ट करतो. कष्टाला कधी घाबरणार नाही. पण कष्टानं कमवलेली लक्ष्मी, तिथं खरंच गरज आहे तिथंच खर्च करणार. आणि मग त्यावेळी मागं पुढं नाही बघणार. आपल्यापेक्षा दुबळ्याला मदत करायला मागं पुढं बघणार नाही. माझ्या जीवनात जेवढ्या व्यक्ती आल्या त्या प्रत्येकाला काय ना काय द्यायचा प्रयत्न केला. भले तो कोणी दुश्मन असो, माणूस आहे ना, बास. मग ज्याला जे हवं आणि ते आपल्यामुळं मिळणार असेल तर त्याला ते मिळवून देणार. जीवनात येऊन काय करायचं? तर आईने जे केलं ते करायचं. तिने माणसं जोडली. माणसं जोडण्याकरता प्रसंगी ताटातली भाकरी भुकेलेल्याला दिली. स्वतः ताणलेली राहिली, दुसऱ्याला पाण्याचा तांब्या दिला. म्हणून तर निम्म्या रात्रीपर्यंत अंत्यविधीला माणसं बसून राहिली. होतं काय तिच्याकडं? फक्त गोड वाणी आणि छान करणे. याचमुळं तिच्या आयुष्याचं सोनं झालं. तिचा वारसा पुढं चालवणं हे माझं कर्तव्य. त्यावेळी दादांचा अडथळा होता, आर्थिक चणचण होती, शैक्षणिक उणीव होती, बाजारात पत नव्हती, घरात एकही नव्हती. तरीही जीवन जगलोच का नाही? आज ती परिस्थिती राहिली नाही. 4 माणसांचा आधार आहे, कष्ट करायला जागा आहे, माझा विचार ऐकणारं एकोप्याचं घर आहे. कसं का असेना, स्वतःचा निवारा आहे, शैक्षणिक जाणीव आहे, बाजारात पत आहे. कधीही उपाशी मारावं लागणार नाही. देवाने भरपूर दिलं मला. स्वप्नात पाहिली नव्हती अशी सुंदर रूपाची, उच्च विचाराची, माझ्या शब्दासाठी सतत तत्पर, कधीही शब्द खाली पडू न देणारी, मुलांवर उच्च संस्कार करणारी पत्नी मला लाभली. तिने माझ्यात काय पाहिलं देव जाणे. कधी काळी मला वाटायचं मला समजून घेणारी मिळेल का नाही, कारण होतंच काय त्यावेळी माझ्याकडं, घरनं दार, शेतीनं भाती, काय 4 दाढ्या करून कसाबसा जगत होतो. ती माझ्या जीवनात आली आणि मला कामाचा जोरच आला. माझ्यात नवी ऊर्जा संचारली. तिचाच वारसा घेऊन 3 मुलं आली आणि घराचं झालं गोकुळ. घरातलं वातावरण चांगलं ठेवायला घरातली स्त्री जबाबदार असती आणि हे स्वातीने सिद्ध करून दाखवलं. तिने सुद्धा फार सोसलं. माझा लहरी स्वभाव, रागीट, तापट, क्षणोक्षणी बदलणारा, अनेक व्यसनांचा माझ्यावर पहारा, या सगळ्यातनं बाहेर काढायचं महाकठीण काम तिने लीलया करून दाखवलं. आजपर्यंत एवढं प्रेम दिलं का दिवसभर केलेले कष्ट क्षणात विसरायला व्हायचं. घरात कितीही त्रास झाला तरी मला कळू दिला नाही. मुलांना वाढवताना येणाऱ्या अडचणीला हसतमुखानं सामोरी जायची. मुलांच्या हातानं माझ्या हाती एकोपा निर्माण करण्यासाठी सतत तिची धडपड चाललेली असती. एवढी शांत, सुस्वभावी, पण मला जर कोणी काय बोललं तर वाघिणीसारखी चावतळून उठती. माझ्यावर फार प्रेम करती. या जन्मी तरी तिचं ऋण मी नाही फेडू शकणार. जन्माला घालणारी आई आणि आयुष्याला पुरणारी पत्नी, या दोन्ही नशिबानं चांगल्या मिळाल्या याच्यासारखं दुसरं भाग्यच नाही. मागच्या जन्मी काहीतरी चांगलं काम केलेलं असणार, त्याचं फळ या जन्मी मिळालेलं असावं. नाहीतर एवढं चांगलं रत्न माझ्या पात्रात कुठनं पाडायला? मी सुद्धा माझ्या परीने जपायचा प्रयत्न करतो, खुश ठेवायचा प्रयत्न करतो. जेवढं जमल तेवढं करायचं, बाकी काय. नाते टिकवण्याचा माझा सदोदित प्रयत्न असतो. पण आयुष्यात सगळं मनासारखं मिळालं तर माणूसच देव होईल. त्यामुळं काही गोष्टी मनाविरुद्ध स्वीकारायला लागतात. काही नाती कितीही जपून ठेवली तरी आबाधित न राहता तुटतात. त्यामुळं मनाला फार यातना होतात. जोवर आई होती तोवर ती नाती जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण आईनंतर नाही जमलं. भावंडात एकोपा राहिला नाही. हाताची 5 बोटं मिळून मूठ बनते, ती 5 बोटं म्हणजे आम्ही 5 भावंड. 5 पांडव जसे जन्मापासून अंतिम क्षणापर्यंत एकत्र राहिले, पण आम्ही 5 बहीण भाऊ विखुरले गेलो होतो. आमच्यात एकमत होऊच शकलं नाही. आणि आता तर भावाभावातनं विस्तव जात नाही.
आई दादांच्या नंतर भावाने त्याच्या मुलीचं लग्न काढलं होतं. त्यावेळेस स्वतः नवरा बायकोनी एकट्याने मुलगा बघितला, बैठक घेतली, जमवलं, साखरपुड्याची तारीख काढली. मला एका शब्दाने विचारलं नाही. परस्पर तारखा काढल्या रविवार बघून. एकुलता एक भाऊ आहे, 2-3 बहिणी आहेत, गावाकडं भाऊकी आहे. विचारविनिमय करावा, सल्लामसलत करावी, लहान थोरांचा विचार घ्यावा. तारखा काढताना कोणाच्या अडीअडचणी विचारात घेऊन तारखा काढाव्या. पाहुण्या रावळ्याला समक्ष येता येत नसन तर फोनवर चर्चा करावी. त्यामुळं मनं जुळत्यात, एकोपा वाढतो, मानपान वाढतो. असलं का आई केलं नाही? परस्पर एकट्याने सगळं केलं आणि साखरपुड्याच्या आदल्या रात्री पाहुण्यासारखा वरच्या मनानं सांगतो कसा, उद्या उज्ज्वलाचा साखरपुडा आहे, बघ जमलं तर संध्याकाळी चक्कर टाक. तुला पण रविवारचं काम लय असन, मला कळतंय ते, का कामातनं तुला सवड नाही मिळायची. तरी पण बघ प्रयत्न करून. जमलं तर सगळेजण आला तरी चालन, नाही तर एकटा तरी ये. बघ कसं जमल तसं कामाच्या यापात ठरव तू. मी आपलं माझं सांगण्याचं काम केलं. मी म्हणलं त्याला, म्हणलं कधी जमवलं, कसं जमवलं, मला नाही कळवलं. आपण एवढे जवळ राहतो, मला एका शब्दानं सांगितलं नाही. असं कुठं असतंय का भाऊ? मला काय किंमत नाही का? मग आता तरी का सांगायला आला तू? मग साखरपुडा झाल्यावरच सांगायचं ना. हे काय वागायची पद्धत आहे का? याला काय अर्थ आहे का? आई दादानंतर तू थोरलात, तरी पण तू असं वागतो, शोभतंय का तुला? तर म्हणला कसा, घाई गडबडीत जमलं. अचानक बायकोकडची 4 माणसं होती. अचानक जमलं, ठरलं. मागचं काय काढत बसू नका. आता माझं सांगायचं काम मी केलं. आता तुझं तू ठरव काय करायचे ते. मी नाही केलो. गेला पण. मी सुद्धा रात्रभर विचार केला. त्यावर ठरवलं याला आपली काय गरज नाही. उद्या आपण गेलो तरी याच्याकडेचं आपले पातेरे करतील. आयुष्यभर दुय्यम दर्जाचं जीवनच जगत आलो आहे. पण हितनं पुढं कोणापुढं झोकायचं नाही. जो आपल्याला मान देतो त्याला मान द्यायचा. भले तो पारका असला तरी चालन. पण यापुढं कोणाच्या पुढं नतमस्तक व्हायचं नाही. नीतीने जीवन जगायचं. भले वर्तमानपत्र हातरून झोपावं लागलं तरी चालेल, पण अभिमान नाही सोडणार. आणि मग त्याच दिवसापासून नवीन भरत माने जन्माला आला. दुसऱ्याच्या पुढं पुढं करणारा, विना निमंत्रणाचा कुठं जाणारा, तो लाचार भरत माने मेला आणि जन्माला आला कट्टरवादी. आपल्या मागं कुणी येऊ न येऊ, एकला चलोरे जागायचं, कष्ट करायचं, कंटाळायचं नाही. कुटुंब माझ्या मागं येणारच. माझे विचार सगळ्या कुटुंबाला पाठायचे. आणि मग उदयाला आला नवीन भरत माने. भावाच्या मुलीच्या साखरपुड्याला सोडावं, लग्नाला पण जायचं नाही असं ठरवलं. कारण आमचे भावाचे वाद असतीलही. नवरी मुलीनं तरी घरी यायला पाहिजे ना. घरच्यांना स्वतः म्हणायला पाहिजे होतं का काका काकू तुमची भांडणं रोज करा, माझं लग्न काय परत होणार नाही. पण तुम्ही सगळेजण सहकुटुंब साखरपुड्याला नाही आला ठीक आहे, पण लग्नाला कुठल्याही परिस्थितीत यावंच लागन. नाही आलं तर मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेत येते तुमच्या घरी. अहो हे सगळं बाजूला राहिलं, साधं विचारलं पण नाही. आम्ही गरीब जरूर असो, पण आम्हाला मानपण नाहीच आहे का? जिला अंगा खांद्यावर खेळवलं, जिला लहानपणी सांभाळलं, जिने मांडीवर घाण केली, ते सगळं क्षणात विसरली. मग माझं काय चुकलं? भाऊजाईनी तरी काय केलं? तिने तरी कधी विचारलं का? आमच्या भावांच्या भांडणात कधी मिटवायचा प्रयत्न केला का? लहान धाकटा धीर म्हणून 2 कानाखाली हाणून समजवायचा अधिकार तिला होता ना. पण तिने तसा कधी प्रयत्नच नाही केला. तिने सतत दुरावास निर्माण केला. त्यांना वाटायचं गरीब आहे, आपल्याला सारखी मदत मागल आणि त्यामुळे जेवढा लांब राहील तेवढं चांगलं. पण लक्षात ठेवा, या अगोदर काय झालं ते अजाणतेपणी झालं. समजल्यानंतर यापुढं सुतळीच्या तोड्याला निमित्त होणार नाही. भले गावभर भीक मागू, पण तुमच्या दारात येणार नाही. आमच्या सुखदुःखात तुम्हाला बोलावणार नाही, तुमच्या सुखदुःखात सामील होणार नाही. आईच्या वचनात बांधलो गेलो होतो. आता आई नाही, दादा नाही. तू आजपर्यंत जे काय माझ्याकरता केलं त्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्याकरता जे काय केलं त्याकरता माझ्या काय अपेक्षा नाही. नेकी कर, दर्या में डाल. झालं गेलं, गंगेला मिळालं. आजपासून मी असं समजन का आई दादाच्या बरोबर तू पण संपला. इथून पुढच्या आयुष्यात तुझा रस्ता वेगळा, माझा मार्ग वेगळा. भविष्यात आपल्या वाटा कधी एकत्र येऊ द्यायच्या नाही. जे आहे ते आपलं. आपापली सुखदुःख ज्यांनी त्यांनी भोगायची, कोणी कोणाला विचारायचं नाही. तुझ्या रस्त्यानं जाशील
त्या रस्त्यानं चुकून भेटला तरी बगल देऊन निघून जायचं, बोलायचं नाही. तू भले पैसेवाला असशील, श्रीमंत असशील, पण मी आजही त्याच गरीब दीनवाणी चिंगाबाईचा आणि घाटावर बसून दाढ्या खरडणाऱ्या बळीचा मुलगा आहे आणि शेवटपर्यंत असंच राहणार आहे. पैशात जर सुख असतं ना तर जगातले सगळे श्रीमंत सुखी दिसले असते, पण तसं नाही ना. सगळं पैशाने विकत मिळत नाही, याची मला जाणीव झाली कधी, लय लहानपणी. भावाच्या मुलीचं लग्न झालं, मी सहकुटुंब 2 दिवस बाहेरगावी गेलो. नको म्हणलं वादविवाद. जगात सगळं जर आपण ठरवू तसं घडलं असतं तर बघायलाच नको ना. नंतर नंतर मला समजलं की अमोलला आमच्यातनं काढायला तोच कारणीभूत होता. हे बहिणीसुद्धा मागचा पुढचा विचार न करता निर्णय घेतात. आज मी कनेरला सुभाकडं जायचं बंद करून टाकलं. पेनूरला अनिताकडं जायचं बंद केलं. मी त्यांच्या प्रत्येक कार्याला जायचो, त्यांच्या अडीअडचणीला धावून जायचो. घरचं बंद पडलं तरी चालेल, पण त्यांच्या शिवेला हजर व्हायचो. आणि माझं काय काम असलं का त्यांना जमत नाही. सुनीताचं तसं नाही आहे, तिने चांगलं टिकवून ठेवलं आहे. अधूनमधून येते, हक्कानं 4 घास खाती, चोळी बांगडी घेती, हसत मुखानं जाती, तेवढंच बरं वाटतं. अहो आहे काय जीवनात, आज आहे उद्या नाही. मला पण वाटतं का सगळ्यांनी एकत्र नांदावं, पण माझ्या वाटण्याचा उपयोग काय. प्रत्येकानं माझ्याकडंच आशेने बघावं, माझा कोणाला विचारच नाही. आजकाल माझी चूक मला कळायला लागली. मी सुद्धा हातचा राखून राहायचं ठरवलं. दुसऱ्यासाठी आयुष्य गेलो, आता पोटाच्यासाठी काहीतरी करून ठेवलं पाहिजे ना. त्यांनी जर समजुतीनं घेतलं असतं तर मला सुद्धा तसं वागायला लागलं नसतं. पण आजच्या घडीला सुखी समाधानी आहे, रोज करून खातोय. डोक्यावर 2-3 लाखाचं कर्ज आहे, पण मला माहिती आहे माझ्याच्यानं हे तर किरकोळ आहे. 2 वर्षात सगळं नील करून स्वस्थ जीवन जगू शकतो. कारण मला स्वतःला माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल खात्री आहे. सौरभचा हातभार लागल आणि मी काय गप बसणार आहे का. अजून माझ्यात कामाची धमक आहेच की. नव्हतं तेव्हा झगडलो, आता तर माझ्याकडं सगळंच आहे. मदतीला माणसं आहेत, आधार आहे, दुखलं खुपलं विचारणारी माणसं आहेत. अहो माझ्यासारखा सुखी समाधानी मीच आहे. आज सौरभ कामाला जातोय, बाहेरनं डिग्रीला प्रवेश घेतला. त्याच्याकरता लय धावपळ. 10-12 हजार कुठं गेले कळलं नाही. दुकानाजवळचा मित्र सागर हरपळे 5,000 अर्जंट लागत होते फीसाठी आणि दुसऱ्या मित्रांनी धावपळीला मदत केली आणि पदवी परीक्षेचा अर्ज भरला. एक परीक्षा दिली, पण कामातली प्रगती दिसतीये. त्याच्या वागण्या बोलण्यात राहणीमानात लय बामूलाग्र बदल दिसतोय, पण मूळ स्वभाव काय बदलत नाही. अधूनमधून घरात कटकटी चालू असतात. याला काय म्हण, त्याला काय म्हण, बहिणींबरोबर वाद घाल, आईबरोबर कटकटी कर, मला कधीमध्ये उलटसुलट बोलतो. या किरकोळ बाबी आहेत, त्या वगळताना गाडी सुराला लागली. दीदी 12वीला शाळेत जाती, अभ्यास करती, आईला घरकामात मदत करती. क्लासला जाणं, कॉलेज, परीक्षा, हसी मजाक करणं सगळं कसं मस्त चाललंय. तिची काहीच कटकट नाही. तिच्यासारखी तायडीसुद्धा 11वी शिकते. तिलासुद्धा दीदीबरोबर क्लास लावला. तिच्याच कॉलेजला जाणं येणं, तिच्याबरोबर अभ्यास करणं. जाण्या येण्यामुळं चालण्याला ती कंटाळती, तरी पण वेळच्या वेळी सगळं करते. सगळं कसं व्यवस्थित आहे. स्वातीची धावपळ चाललेली असते. रोज उठा सगळ्याचं करा, त्यांना गरम पाणी आंघोळीला, स्वच्छ धुवून इस्त्रीचे कपडे पुरवा, जेवण डबा तयार करा. त्याच्याबरोबर माझ्यासुद्धा अडीअडचणी सोडवा. आजच्या घडीला तिला सुट्टी नाही. काम करून दुमती होती, थोडी किरकिर करती, पण सगळं कसं जागच्या जागी, घर चाकाचक. घरातली माणसं चकाचक ठेवण्यासाठी सतत धावपळ करत असते. आजच्या घडीला माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आर्थिक वाढातण करायला लागते. मुलींचा शैक्षणिक खर्च, जाणं येणं, कपडा लागता, चपला, दवाखाना सगळं पैशावर तर अवलंबून आहे. सौरभ करता सुद्धा तीच गत. त्याचा खर्च यांच्यापेक्षा थोडा जादा होतो. घर खर्च, दुकान खर्च, देणं पाणी, फंड, भिश्या, पतपेढीचा हप्ता, लाईट बिल सगळं बघता बघता जीव येतो मेटाकुटीला. दिवसभर दुकानात झगडत असतो. इथं सुद्धा समोर 2 दुकानं कॉम्पिटिशनला आहेत, त्यामुळं फार अवघड होऊन बसले. गिऱ्हाईक एका ठिकाणी थांबतं का. चाटावलेलं गिऱ्हाईक आज इथं, उद्या तिथं, परवा तिसरीकडं. त्यात उधारीचा वैताग. सगळे बाबासाहेब, कुणाला काय बोललं का लगे पुढच्या दुकानात. त्यामुळे लय विचार करून बोलायला लागतं. खर्च काय तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय, कमाई कमी कमी होत चालली.
मुलांच्या भावना जपायला लागतात, त्याकरता वेगळा खर्च करायला लागतो. आजकालच्या पिढीला सगळं कसं स्वतंत्र हवं असतं, नाहीतर होत्यात वादविवाद. प्रत्येकाची मर्जी सांभाळायची म्हणजे तारेवरची कसरत. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची. मोबाईल, गाडी, शैक्षणिक, कौटुंबिक, सामाजिक सगळं महत्त्वाचं. वेळच्या वेळी सगळं पार पाडावं लागतंय. त्यातच परत हितसंबंध जपायला लागतात, मैत्री सांभाळायला लागते, नाती टिकवायला लागतात आणि हे सगळं करताना स्वतःची तब्येत पण सांभाळायला लागते. कारण इतकं सगळं बघायचं म्हणजे काम जास्त करायला लागतं आणि आता वयाच्या मानानं नाही जमत. तरी पण घरच्या मुलाच्या भविष्यासाठी काहीतरी करायला पाहिजेल ना. भविष्याचा विचार आधीच करून ठेवला आहे. मुलाला पोटापुरतं शिकवलं आहे, अजून पण शिकवतोय. मी आहे तोवर काही ना काही शिकवणार. उच्च शिक्षण करून त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं, चांगली नोकरी म्हणजे आर्थिक बाबतीत चांगली नोकरी लागण्याकरता प्रयत्न करणं, जेणेकरून भविष्यात कोणापुढं हात पसरायला लागू नये. जे मी भोगलं तशी वेळ येऊ नये असा प्रयत्न करायचा. याच्याबरोबर मुलींचं शिक्षण त्यांना आवडेल तोवर शिकवायचं. भविष्यात त्यांना सुद्धा काही अडचण येऊ नये म्हणून वडिलोपार्जित 2 एकर शेती गावाकडे शिल्लक आहे, ती मुलीकरता गरज पडली तर विकता येईल. या पलीकडं काय होईल? दुसऱ्याच्या जीवावर आता जगणे नाही. स्वतंत्र जीवन कसा जगता येईल ह्याचा विचार करायचा. 2 मुलींची लग्न झाली का सौरभचं सुद्धा लग्न करून द्यायचं. एवढं करून सुद्धा आणखीन जीवन शिल्लक राहिलं तर उर्वरित आयुष्य स्वातीबरोबर पंढरपूरला व्यतीत करायचं, कारण पंढरपूरला वडिलोपार्जित जागा आहे. तिथं बांधकाम करून ठेवायचं. आयुष्याची संध्याकाळ पंढरपूरला व्यतीत करायची, तिथंच संपवायची असा मानस आहे. तसं तर आज जरी मरण आलं ना तरी काळजी नाही, कारण माझ्या सगळ्या इच्छा कधीच पूर्ण झाल्या. हे लिखाण करायचं म्हणजे मंदिरावर सोन्याचा कळस म्हणायला लागन. अहो मी इथपर्यंत येण्याकरता आणि माझं जीवन मंदिर तयार होता करता कितीतरी चिरे, दगड, गोटे लागलेत, त्याची गणती नाही करता येणार. कारण इतक्या लोकांनी माझ्याकरता मदतीचा हात दिला आहे का त्या सगळ्याची यादी करताच यायची नाही. त्यांच्याशिवाय माझं जीवन गाणं कधी पूर्णच होऊ शकणार नाही. एखादं गीत बनत असताना किती लोकांचं बलिदान लागतं ते कळत नाही. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो, वा काय मस्त गाणं आहे. पण त्या गाण्याकरता गीतकार, त्याचा मूड सांभाळण्याकरता त्याच्या बायको मुलांचा सुद्धा हातभार लागलेला असतो. संगीतकाराला चाल लावताना कितीतरी छोट्या मोठ्या लोकांनी मदत केलेली असते. अशा प्रकारे अनेक जणांच्या सहकार्यातून जसं चांगलं गीत तयार होतं, आकाराला येतं, अगदी त्याचप्रमाणे हे जीवन गाणं बनताना किंवा आकाराला येताना कितीतरी लहान थोरांनी सहकार्यानं मदत केली आहे, त्याची गणतीच होऊ शकत नाही. या जीवन गाण्याकरता किती खस्ता खाल्ल्या आहेत, याकरता किती जणांनी त्रास घेतला आहे, तसंच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय उद्योग झाले हे सांगणेच नको. अशा कठीण प्रसंगातून सुंदर जीवन गाणं आकाराला आलं आणि तुमच्यापर्यंत ते सादर करता आलं. आयुष्याच्या या वळणावर तुमच्याबरोबर हितगुज केलं. सुखदुःखाच्या 4 गोष्टी बोललो. सुखाच्या कमी, दुःखाच्याच मानायच्या, पण बोललो. आता कसं मन हलकं हलकं झालंय. आता समाधानी वाटतंय. आजच्या घडीला वाटतंय का जीवनात ही घडी अशीच राहू दे. श्रोते हो, गेले 45 दिवस, 1.5 महिना तुम्ही ऐकताय भरत माने सरांचं आत्मचरित्र भरतायन संघर्ष जीवनाचा. हे आत्मचरित्र तुम्हाला कसं वाटलं हे तर कमेंट करून कळवाच. पण आजचा प्रश्न, भरत माने सरांनी आयुष्याची संध्याकाळ कोणत्या गावी घालवणं पसंत केलं? प्रश्न पुन्हा एकदा, भरत माने सरांना आयुष्याची संध्याकाळ कुठे घालवावी असं प्रकर्षानं वाटत होतं आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. कमेंटमध्ये जा, या प्रश्नाचं उत्तर लिहा. श्रोते हो, 21व्या भागापासनं आपण प्रश्नावलीला सुरुवात केली होती. तुम्ही जी जी उत्तरं दिलीत ती भरत माने सरांनी संग्रहित करून ठेवलेली आहेत. येत्या 2 दिवसात लॉटरी पद्धतीने त्यातले पहिले 10 विजेते भरत माने सर स्वतः निवडणार आहेत. अजून 2-3 दिवसानंतर मी एक पोस्ट करीन की
किती वाजता लाईव्ह येऊन हा रिझल्ट आपण जाहीर करणार आहोत. त्याप्रमाणे मी आणि जमलंच तर माझ्याबरोबर भरत माने सरसुद्धा लाईव्ह येतील. भरत माने सर लाईव्ह त्या 10 जणांची नावं जाहीर करतील. त्या 10 जणांना त्याच वेळेला भरत माने सरांचा WhatsAppचा नंबर दिला जाईल. त्यांनी भरत माने सरांना त्यांचा पोस्टल ॲड्रेस कळवायचा आहे WhatsApp करून. मग भरत माने सर त्या 10 जणांना या आत्मचरित्राच्या अर्थात भरतायांच्या प्रती घरपोच मोफत पाठवतील. भेटूयात 2 दिवसांनी. तोपर्यंत नमस्कार.